शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी व पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार व कोणाला मिळणार नाही हे सविस्तर आपल्याला पाहायचं आहे। कारण की जसं लाडक्या बहीण योजनेमध्ये बहुतांश महिलांचे आता हप्ते रोखण्यात आलेले आहेत, तसाच काहीतरी आता नमो आणि पीएम किसान योजनेमध्ये देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे नेमका तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही, नेमका कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, सविस्तर पाहणार आहोत व कोणत्या शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे हे देखील आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। त्याकरिता तुम्हाला आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन नमो शेतकरी योजना असो किंवा पीएम किसान योजना असो याच्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स व नवीन शासन निर्णय सर्वात अगोदर पाहायला मिळतील। पाहायला गेलं तर नेमका कधी मिळणार पीएम किसानचा हप्ता, 20व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसे, नेमका कोणाला पीएम किसानचा हप्ता मिळणार व कोणाला नाही मिळणार पाहायचंय। नमो शेतकरी योजनेसंदर्भात देखील पाहणार आहोत। तर येथे पाहू शकता सरकारने या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत आणि देशभरातील शेतकरी आता 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। सफलरित्या म्हणजे आतापर्यंत 19 हप्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि आता बहुतांश शेतकऱ्यांना वाटत आहे की नेमका मग 20वा हप्ता एवढ्या उशिरा का येत आहे। तर याचे एकच कारण आहे की आता निधीची कमतरता, या निधीच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना आता 20वा हप्ता येण्यास उशीर होत आहे व आता पात्र व लाभार्थी गरजू शेतकऱ्यांनाच हा हप्ता देण्यात येणार आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत नसाल व तुम्हाला 19 हप्ते आलेले असतील तरीही तुम्हाला आता 20वा हप्ता येणार नाही। आता नेमकं तुम्हाला हे कसं कळणार आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही, आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। येथे पाहू शकता नेमका आता पीएम किसानचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 19 हप्त्यांचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे। मागेच सांगितल्याप्रमाणे की आतापर्यंत 19 हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे व केवायसी प्रक्रिया पूर्ण असलेल्यांनाच हा 20वा हप्ता देण्यात येणार आहे। केवायसी प्रक्रिया ज्यांची पूर्ण आहे त्यांनाच हा 20वा हप्ता देण्यात येणार आहे। मात्र याच्यामध्ये अजून एक बदल आहे, तो की जर तुमची केवायसी पूर्णपणे पूर्ण केलेली असेल, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेचे लिंक असेल तर तुम्हाला पहिला हप्ता मिळत होता। मात्र आता एवढे करूनही तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये। तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि आता याच्याच बेसवर पीएम किसान योजनेचा 20वा व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहेत। नेमकं ते काम काय आहे ते आपल्याला आता सविस्तर पाहायचं आहे। आता ते महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेसाठी तुम्हाला आता किसान कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। किसान कार्ड काढणे अत्यंत सोपे आहे, तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये किसान कार्ड नंबर भेटून जाईल। त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची गरज लागणार आहे। आधार कार्ड घेऊन गेलात तर लगेच तुम्हाला पीएम किसानचं कार्ड म्हणजे किसान कार्ड काढून दिलं जाईल। हा कार्ड लक्षात कशामुळे येतो तर पीएम किसानचं किसान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला एक शेतकरी क्रमांक ओळख क्रमांक मिळतो आणि त्या शेतकरी ओळख क्रमांकामध्येच तुमचे सर्व 7, 12, उतारा 8 व शेतकरी निगडीत जेवढ्या काही ऑनलाईन कागदपत्रे लागतात ती सर्व त्या एका नंबर मध्ये सेव्ह केलेली असणार आहेत। म्हणजे त्याचा तुम्हाला भरपूर मोठा फायदा होणार आहे आणि आता पीएम किसान व नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता पीएम किसानचं किसान कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये पाठवले जातात। ही रक्कम थेट 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते। केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते पाठवण्यात आलेले आहेत आणि देशातील शेतकऱ्यांना आता पुढच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तसेच पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेमधून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 6 हप्ते पाठवण्यात आलेले आहेत व या योजनेमधून देखील दरवर्षी 6000 रुपये पाठवले जातात
आणि याच्या देखील आता 7व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। आता नेमका हा 7वा हप्ता आणि 20वा हप्ता कधी येणार, तर हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत शेतकरी। जून महिन्यात 20वा हप्ता येणार होता, परंतु याबाबत अजून कोणतीच माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाहीये। पीएम किसान योजनेचा हप्ता हा जून मध्येच येणार होता, मात्र आता तो जून मध्ये देखील आलेला नाही। त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना वाटले की जून मध्ये आला नाही, मग जुलै मध्ये येईल, मात्र आता जुलै देखील संपत आलेला आहे। सरकारने 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला। त्यापूर्वी 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी वितरित करण्यात आला। आता 20वा हप्ता देखील जून 2025 मध्ये येईल अशी अपेक्षा होती, परंतु जुलै महिना होत आलाय तरी हप्त्याबाबत कोणतेही अपडेट अजून देखील आलेले नाही। असं सांगण्यात आलं होतं की अधिकृतपणे सांगण्यात आलेलं होतं की 18 जुलै रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळेल, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 2000 रुपये 18 जुलै रोजी देखील पडलेले नाहीत। आणि आता लास्ट तारीख जी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे 31 जुलै पर्यंत खात्यात येतील असं सांगण्यात येत आहे। पण मात्र आता नेमकी तारीख काय आहे हे आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील या सोबत येणार का आपण सविस्तर पाहणार आहोत। तर 2000 रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती, पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। दरम्यान सरकार लवकरच त्याबाबत नवीन माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे। नवीन माहिती पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात आता देण्यात येणार आहे। नेमकं आता तुमचं नाव कसं तपासाल, या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे पण आपल्याला पाहायचं आहे। आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत आणि त्या नियमांचं तुम्हाला पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। तर आता नेमकं तुमचे नाव कसे तपासाल, तर पीएम किसान ची जी अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे तुम्हाला। पीएम किसानची अधिकृत वेबसाईट ही आपण इथे पाहू शकता, pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या होम पेज वरील पेमेंट सेक्शन विभागाच्या खाली असलेल्या पिवळ्या डॅशबोर्ड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्ही ऐकू शकता, या होम पेज वरील गेलात तुम्ही, त्या साइट वर गेलात तर पेमेंट सक्सेस विभागाच्या खाली असलेल्या पिवळ्या डॅशबोर्ड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता विलेज डॅशबोर्ड उघडले की त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायतीची माहिती भरावी लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट मिळवा असं जिथे लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का नाही ते पाहावे। तुम्हाला ही यादी मी प्रोव्हाइड करू शकतो, मात्र तुम्हाला ही यादी वेबसाईटच्या म्हणजे ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन पाहायची आहे। म्हणून तुम्हाला होम पेज वरील पेमेंट सक्सेस विभागाच्या खाली असलेल्या पिवळ्या डॅशबोर्ड बटनावर क्लिक करायचं आहे। आता विलेज डॅशबोर्ड उघडेल, त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायतीची माहिती भरावी। यानंतर रिपोर्ट मिळवावर क्लिक करा आणि तुमचे नाव या लाभार्थी यादीत आहे का नाही पहा। जर तुमचे नाव या लाभार्थी यादीत नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाहीये। असंच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर देखील चेक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील। पैसे कोणाला मिळतील हे पाहायला गेलं तर ई-केवायसी पूर्ण झाले आहे आणि बँक खाते आधारशी जोडलेले आहे त्यांनाच पैसे मिळतील। नोंदणीनंतरही जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर पैसे येणार नाहीत। तसेच किसान कार्ड नसेल तर देखील पैसे येणार नाही। जर किसान कार्ड असेल तरच पैसे येणार आहेत। तर पाहायला गेलं तर खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही पद तुमच्याकडे असेल म्हणजे पद भूषविणारा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। जे शेतकरी आयकर भरतात त्यांनाही पैसे मिळणार नाहीत। कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक जर शेतकरी असतील तर त्यांना देखील या योजनेचा आता लाभ मिळणार नाहीये। बातम्या आणि रिपोर्ट्सनुसार आलेल्या अधिकृत माहितीमधून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोबतच येण्याची आता शक्यता वाढलेली आहे। म्हणजे पीएम किसानचा 20वा व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा सोबतच एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये येण्याची शक्यता आता वाढलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकृतपणे पैसे हे 31 जुलै पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। मात्र यामध्येही काही उशीर झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे आता पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये अधिकृत निर्णय जाहीर होईल, अधिकृत तारीख जाहीर होईल व या तारखेप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत। धन्यवाद।